राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत। सर, आज जनसन्मान रॅली काय नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती रॅलीचं आयोजन? महाराष्ट्राच्या सरकारने महायुतीच्या माध्यमातून आदरणीय अजितदादांनी जो का अर्थसंकल्प मांडला जो अभूतपूर्व आहे, त्या निमित्ताने विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जनतेच्या समोर जातो आहोत। त्या जनसंवाद यात्रेची सुरुवात रॅलीची आज आम्ही बारामतीपासून या ठिकाणी करतो। दादा राज्याचा दौरा करणार आहेत, काय नेमकं कसं नियोजन असणार आहे, कधीपासून या दौऱ्याला तारखेला त्यांचा राज्यव्यापी दौरा जो आहे त्याची अधिकृत घोषणा मी त्यावेळेला करणार आहे, त्यावेळेला आपल्याला त्या दौऱ्याचं स्वरूप कळेल। या सगळ्या ह्याच्यावरती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय साधारणतः जागा वाटपाचं काही चर्चा झालेली आहे? दादा काल दिल्लीत आम्ही त्या ठिकाणी जागा वाटप होईल, महायुतीचे सर्व नेते एकत्रितपणे बसून या संदर्भातलं वाटप त्या ठिकाणी करते। विधान परिषदेचा निकाल लागलेला आहे, काँग्रेसचे काही मतं फुटलेले आहेत, या सगळ्या याच्यावरती काय परिणाम? आम्ही विजयी झालो, आमची मतं पूर्णपणाने इंटॅक्ट राहिली, उलट आमच्या ती फुटतील असं म्हणणाऱ्यांचीच माणसं फुटली, त्याच्यातला निकाल आहे असं म्हटलं। तर धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे हे रॅलीकडे निघालेले आहेत। ज्या पद्धतीने 22 तारखेला दादांच्या राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा ही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे करणार। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।